तुम्हाला थोडंफार पोस्टमॅन पण माहित पाहिजे. ठीक आहे, ह्याला मी जस्ट ओपन ठेवतो. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर लक्ष द्या सगळ्यांना. ऑफलाईन मेंबर काय चाललंय तुमचं? मी चुकलो तर मला सांगा बरं का. एकदम छोट आपण असा पॉइंट घेऊ. तुम्हाला एवढं माहिती आहे, ईपीआय म्हणजे URL, आणि त्या URL मध्ये दोन मेथड असतात. जसं की किती मेथड असतात? दोन मेथड. एक असते गेट आणि दुसरी असते पोस्ट. काय झालं आकांक्षा? यस आकांक्षा, काही प्रॉब्लेम तुम्हाला? हात वर केलता? नो सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर ठीक आहे, लक्ष द्या. तुम्ही मला सांगा चुकलो तर ना. तर मी एक फाईल बनवली index.js नावाची. त्या फाईलमध्ये आपल्या सर्व्हरचा कोड असणार. जसं की कोणता कोड? कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर आपण कोणतं पॅकेज इन्स्टॉल केले? utl इक्वल टू रिक्वायर. अजून कोणतं पॅकेज? बस कॉन्स्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस. आणि मला सांगा, बॉडी पार्सलची मिडलवेअर ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट ओपन करली, त्यामध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू झाली बॉडी पार्सलची मिडलवेअर. त्यानंतर एक आपली असते, ठीक आहे, MySQL चं कनेक्शन राहिलं का? मग कनेक्शन साठी कॉन्स्ट कॉन इक्वल टू MySQL डॉट क्रिएट कनेक्शन. त्यामध्ये पहिला सेकंड थर्ड पासवर्ड आहे आपला आणि लास्ट असतो डेटाबेस. ठीक आहे, मी डेटाबेस नवीन बनवतो, चालेल ना? जस्ट मी नाव नाही देत लगेच. त्यानंतर युटिलची मिडलवेअर असते आपल्याकडे exe इक्वल टू util डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड, त्यामध्ये कॉन. त्यानंतर आपली बेसिक URL असते स्लॅशची ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला, फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, दुसरी घेतली रिस्पॉन्स, आणि मी करतो रिस्पॉन्स डॉट सेंड. जसं की सेंड करतो आपण वेलकम टू API डेमो. त्यानंतर सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची नीड आहे, जसं की ऍप डॉट लिसन 10000. कोडला सेव्ह केलं, CMD मध्ये आलो, प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड टाकली nodemon index.js. प्रोजेक्ट रन झाला, त्याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला सर्च करतो localhost colon 1000. तर आपल्याला इथे वेलकम टू API डेमो शो झालाय.
तर फंडा नॉर्मल आहे. काय केलंय, डेटाबेस कनेक्ट केलाय, एक URL बनवली स्लॅशची. ओके, तर पॉईंट समजलाय तुम्हाला. त्यानंतर मी काय करतो, एक डेटाबेस कनेक्ट करतो. जसे की डेटाबेस कोणता कनेक्ट करतो मी, A to Z 51 चा करतो. 2 मिनिटं आहे ना. आणि प्रोजेक्ट केला मी डेटाबेस कनेक्ट. प्रोडक्ट झालं का, प्रोजेक्ट आहे का, प्रोजेक्ट. तर मी ते एक डेटाबेस कनेक्ट केला, आउटपुट पेजला आलं. इतर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर आतापर्यंत तुम्हाला माहित असेल की आपण अशा भरपूर सारे API पाहत आलो. जसे की API तुम्ही, आय थिंक तुमचं नोट.js झालं, React.js झालं असेल तर तुम्ही पाहत आला असतील. ते आपण वेदरची API, पोस्टमॅनची API, बरोबर ना. त्यानंतर अजून कोणते API पाहत आलो आपण, प्रोडक्टची API, प्रत्येक आपण API पाहत आलो. लॉगिनची API, रजिस्ट्रेशनची API, बरोबर ना. ह्यामध्ये आपण भरपूर सारे API पाहत आहोत, बरोबर. बट त्यामध्ये सर मी तुम्हाला ते API प्रोव्हाइड करत होतो, बरोबर. ती API कोणत्या मेथडची ती पण मी तुम्हाला सांगत होतो, बरोबर. बट आता तुम्ही जे API बनवता त्या API ची मेथड कोणती, त्यामध्ये डेटा कोणता कोणता येणार ते सगळे तुम्ही पाहणार. फर्स्ट मी तुम्हाला गेट मेथडची API बनवून दाखवतो, आहे ना. तर आता इथे लक्ष द्या, एकदम छोटे पॉईंट. तर आपण एक A to Z 51 प्रोजेक्ट नावाचा डेटाबेस कनेक्ट केलाय ना कनेक्ट. आणि त्याच्या आतमध्ये टेबल आपल्याला आहेत, अबाउट कंपनी, बॅनर, कार्ड, कॅटेगरी, ऑर्डर डिटेल, ऑर्डर टेबल, प्रोडक्ट प्राइसिंग, प्रोडक्ट आणि युजर्स, असे आपल्याकडे काय आहेत, टेबल आहेत ऑलरेडी डेटाबेस मध्ये. जसं की मी युजर नावाच्या टेबल मध्ये गेलो आणि युजर नावाच्या टेबल मध्ये असे आपल्याला 4-5 युजर दिसतात, बरोबर. त्यानंतर ठीक आहे, बॅनर नावाच्या मी API ला टेबल मध्ये आलो तर त्या टेबल मध्ये मला असं काहीतरी दिसतंय. अबाउट मध्ये गेलो तर छोटं दिसतंय, कार्ड. ठीक आहे, आपल्याला असा मोठा टेबल पाहिजे की त्यामध्ये भरपूर सारे डिटेल्स पाहिजे. ओके, तर तिथे एक प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे. त्या टेबलमध्ये आपल्याला असा डेटा दिसतोय. किंवा इथे कॅटेगरी नावाचं एक टेबल आहे इथे. तर मला एक अशी API बनवायची की त्या API ला मी कॉल केलं तर मला सगळ्या कॅटेगरी नेम भेटले पाहिजे. काय भेटले पाहिजे मला, कॅटेगरी नेम्स भेटले पाहिजे. काय भेटले पाहिजे, कॅटेगरी. अशी मला काय बनवायची, एक API बनवायची. कोणत्या मेथडची, गेट मेथडची. कारण आपल्याला डेटा घ्यायचा आहे ना. मग त्यासाठी इथे काय करणार, ऍप डॉट गेट. त्या API ची मेथड कोणती असणार, गेट. आणि त्या URL मध्ये तुम्ही काही राईट करा. जसं की मी इथे राईट करतो, गेट कॅटेगरी. बनवली ती URL, कोमा घेतला, त्यानंतर फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, रिस्पॉन्स घेतला आणि इथे रिस्पॉन्स डॉट मी करतो सेंड. जस्ट आता आपल्याला माहितीये आपण एक प्रोजेक्ट नावाचा डेटाबेस कनेक्ट केला. त्या डेटाबेसच्या आतमध्ये कॅटेगरी नावाचा टेबल आहे. मग आपण स्लॅश कॅटेगरी नावाच्या API ला कॉल केलं तर आपल्याला कॅटेगरीची सगळी लिस्ट आली पाहिजे. त्यासाठी बॅकएंडला कोणती क्वेरी रन होणार, व्हेअर SQL इक्वल टू सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता टेबल आहे तो, कॅटेगरी. जो काही हा क्वेरी आहे त्या क्वेरीला रन करण्यासाठी व्हेअर डेटा इक्वल टू exe आमची SQL क्वेरी रन. आता इथे आपण अवेट यूज केले म्हणजे आपल्याला इथे यूज करायला लागणार आहे असे. आणि जो काय डेटा आला तो डेटा नावाच्या व्हेरिएबल. जस्ट मी इथे डेटा नाव सेंड केलं, आउटपुट पेजला आलो, आपला कोड रिफ्रेश केला. जसं मी स्लॅश गेट कॅटेगरी नावाच्या URL ला हिट करेन तर मला सगळी कॅटेगरीची लिस्ट भेटेल, बरोबर. जसं की मी इथे टाकतो स्लॅश गेट कॅटेगरी, तर इथे भेटले मला कॅटेगरी भेटले ना, कॅटेगरी ID भेटली, कॅटेगरी नेम भेटले. ह्याच प्रकारे आपल्याला रिॲक्ट मध्ये डेटा भेटत होता एक अरे ऑब्जेक्ट मध्ये. बट इथे आपण Node.js मध्ये काय केले, रिस्पॉन्ड डॉट सेंड केले, त्यामुळे आपल्याला ब्राउझरला असा डेटा दिसतोय. त्या रिस्पॉन्ड डॉट सेंडच्या जागी फक्त तुम्हाला राईट करायची काय, रिस्पॉन्ड डॉट जेसन.
त्याच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेट रिस्पॉन्ड डॉट जेसन द्यायचं आणि त्याच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये तुमचा जो डेटा आहे तो डेटा पास करून द्या. काही झाले की चेंजेस इथे? जसं की इथे बघा आपल्याला माहितीये त्या रिस्पॉन्स मध्ये हेडर यायचा, स्टेटस यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा कोण होता? झालं काम? समजलंय? एवढा पॉइंट क्लिअर ऑनलाईन मध्ये एकदम इझी आहे. हे समजलंय तुम्हाला? फास्ट, अरे फास्ट, टाइम वेस्ट नाही करू, आपल्याकडे ऑलरेडी टाइम कमी आहे. सार्थक, आकांक्षा, अरे तुम्हाला समजलंय का नाही? नसेल समजलं मी एकदा रिपीट करतो. हा पॉइंट समजलाय? गेट मेथडची एपीआय कशी बनवायची? ओके, करू शकता तुम्ही हे न बघता? ठीक, करू शकता ऑनलाईन मध्ये, तुम्ही करू शकतात, पण करू नका आताच. ठीक आहे, आपण पोस्ट मेथडची पण आहे ना, नाही तर तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे तिथून कव्हर करू शकता. ठीक आहे, काय म्हणतात तुम्ही? मोंगो डीपी, ठीक आहे, मोंगो डीपी मधून पण एपीआय बनवायची, ते दाखवू का तुम्हाला? आकांक्षा, तुमचं म्हणणं असं आहे की मायस्क्यूएल मधून मी गेट मेथडची एपीआय बनवली, त्याच प्रकारे मायस्क्यूएल मोंगोडीबी मधून पण एपीआय बनवून दाखव, बरोबर? असंच म्हणणं आहे. ओके, जस्ट पोस्ट मेथड मधून कशी बनवायची मायस्क्यूएल मध्ये ते समजून. ओके, एकदम इझी आहे. काय करायचे? पोस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या एपीआय मधून आपल्याला काहीतरी डेटा येणार आहे, मग त्यासाठी आपण बनवू इथे ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट, त्याला यूआरएल कोणती द्यायची? स्लॅश ऍड कॅटेगरी. ठीक आहे, आपण या कॅटेगरी मध्ये ऍड, बरोबर? स्लॅश ऍड कॅटेगरी, कॉमा घेतला, फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये दोन गोष्टी आहेत, एक रिक्वेस्ट, रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्स डॉट सेंड. बट आपण काय बनवतो? ईपीआय बनवतो. मग आपण तिथे सेंड राईट करणार का जेसन राईट करणार? जेसन. काय राईट करणार? ओपन राऊंड, त्याच्या आतमध्ये ओपन करली. मग जसा आपला डेटा सेंड झाला, तिकडनं डेटा आला, तर आपण त्याला एक मेसेज दाखवू. ओके, चालेल ना? कोणता मेसेज? कोणता दाखवायचा मेसेज? काय दाखवायचा? ठीक आहे, ऍड कॅटेगरी सक्सेसफुली, चालेल असं? जशी आपण तिकडनं डेटा पाठवला आणि आपल्याकडे डेटा आला, तर एक मेसेज जाईल, ऍड कॅटेगरी सक्सेसफुली, चालेल? आता जसं मी ह्या एपीआय ला आलो, कॉपी केली, कॉपी केल्यानंतर पोस्टमॅन मध्ये जातो. कुठे जातो? आपल्याला माहिती आहे की एपीआय टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर दिला आहे, त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे पोस्टमॅन. जसं की त्या यूआरएलचा बेस काय असणार आहे? http localhost:/100 स्लॅश ऍड कॅटेगरी झाली. त्याची मेथड कोणती? पोस्ट मेथड. पोस्ट घेतली मी. आता आपल्याला ह्या पोस्ट मेथड मधून त्या एपीआय ला डेटा पाठवायचा आहे. जसं की आपण रिॲक्ट मधून एका ऑब्जेक्ट मध्ये डेटा पाठवतो, त्याच प्रकारे आपण पोस्टमॅनचा यूज करू. रिॲक्टचा न यूज करता पोस्टमॅन मधून पाठवू. मग डेटा पाठवायचा असेल तर काय करायचे की इथे तुम्हाला एक बॉडी नावाचं बटन दिसतंय इथे. ओके, कधी ते बटन यूज करायचं? जेव्हा तुमची पोस्ट मेथड असेल आणि जेव्हा तुम्हाला डेटा पाठवायचे असेल, तेव्हा तुम्ही पोस्टमॅनवर क्लिक करणार बॉडीवर, बरोबर? आणि इथे तुम्हाला दिसेल भरपूर सारे ऑप्शन आहेत, इथून कोणता सिलेक्ट करायचा? जेसन. तर आपल्याला ह्या जेसन मध्ये काय काय पाठवायला लागणार आहे डेटा सेव्ह करण्यासाठी? काय काय लागणार आहे? ऑनलाईन मध्ये तुम्ही बोला बरं एकदा, की त्या टेबल मध्ये फक्त कॅटेगरी नेम आणि आयडी स्टोअर होते. मग आपल्याला त्या यूआरएल मध्ये कोणता कोणता डेटा पाठवायला लागेल? कॅटेगरी आयडी आणि एवढे दोन पाडावे लागतील ऑनलाईन मध्ये. वैष्णवी, तुम्ही सांगू शकतात? अरे बाकीचे पण बोला, त्यांना विचारलं म्हणजे तुम्ही
नेम आणि आयडी. बट जी आपली आयडी असते ते आयडी ऑटो इन्क्रीमेंट होते ना, का होत नाही? मग आयडी द्यायची गरज आहे का? बॅकएंडला गेल्यानंतर ते आयडी आपण त्याला देत नाही का? प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट म्हणजे ती आयडी ऑटोमॅटिकली काय होते, एकनी इन्क्रीज होते. मग आपल्याला आयडी द्यायची गरज आहे का? मग आपण काय देणार? फक्त नेम. बरोबर समजलंय? मग इथे आपण काय देणार? कॅटेगरी नेम पाठवणार. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, डबल कोड मध्ये मी सांगतो कॅटेगरी नेम आहे ना, कॅटेगरी. आणि कॅटेगरी नेम मध्ये आपण पाठवू, काय पाठवायचं? दत्ता नाव पाठवायचं. बरोबर. जसं मी त्या टेबल मध्ये गेलो, त्या टेबल मध्ये बघा काय आहे, 3च कॅटेगरी आहेत. जसं मी ह्या सेंड बटनावर क्लिक केलं तर इथे बघा मला एक मेसेज आलाय, ऍड कॅटेगरी सक्सेसफुल. ठीक आहे, आता त्या टेबल मध्ये आलो, त्या टेबल मध्ये डेटा आलाय का इथे? आता रिफ्रेश केला, आलाय डेटा इथे? नाही आला. मग काय होणार ऑनलाईन मध्ये? जसं मी या सेंड बटनावर क्लिक करणार तर बॅकएंडला कोणती क्युरी रन होणार? कोणती होणार? इन्सर्टची. मग जसं की आपल्याला माहिती आहे कोड मध्ये जो आपण डेटा पाठवला कोणत्या स्लॅश ऍड कॅटेगरी, डेटा इथे आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आला आणि त्यांनी एक डायरेक्टली काय केला, रिस्पॉन्स पाठवून दिला. बट हा रिस्पॉन्स देण्याआधी जो डेटा आलाय कशात आलाय? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. जो डेटा आलाय तो डेटा आपण काय करू, एका व्हेरिएबल मध्ये कॅच करू, जसं की वॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट आणि बॅकएंडला क्युरी होणार इन्सर्ट इनटू कॅटेगरी टेबल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय काय स्टोर होणार? कॅटेगरी आयडी तर ऑटो इन्क्रीमेंट होणार ना, द्यायची गरज. अरे नेम स्मॉल मध्ये ना. त्यानंतर कोणता कीवर्ड? व्हॅल्यू. आणि जो डेटा आलाय तो डेटा कशात आलाय? कशात आलाय? डॉलर मध्ये आलाय. कशात आलाय? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. आणि काय नावाने आलाय डेटा? इथे बघा कशाने पाठवलाय आपण, कोणत्या नावाने? कॅटेगरी नेमने पाठवलाय. आणि तो कॅटेगरी नेम इथे अटॅच करू, झालं इथे. आणि या क्युरीला आपण करू इथे वॅर डेटा इक्वल टू काय? EXE आमची एसक्यूएल क्युरी रन कर. अवेट यूज केलंय म्हणजे आपल्याला इथे यूज करणं आहे. झालं एवढं काम. म्हणजे इथे काय होणार, पोस्ट मेथड मध्ये डेटा येणार स्लॅश ऍड कॅटेगरी. बरोबर. डेटा आला तर एक क्युरी मध्ये कन्वर्ट होणार, ती क्युरी रन होणार आणि रन झाल्यानंतर आपल्याला ऍड कॅटेगरी सक्सेसफुली असा मेसेज येतो. जसं पोस्टमॅन मध्ये आलो, सेंड बटनावर क्लिक केलं तर इथे मला काय आलाय, हात भरपूर सारा मोठा एरर आलाय. कॅन नॉट रीड प्रॉपर्टी कॅटेगरी. अरे कुठं काहीतरी चुकलंय का आपलं? ठीक आहे ठीक आहे. असा एरर आला, कदाचित आपली मिडलवेअर राहिली असेल. कोणती मिडलवेअर? ऍप डॉट एक्सप्रेस डॉट जेसन. ओपन राऊंड क्लोज. सेव्ह केला कोड, मी आउटपुट पेजला आलो, CMD मध्ये आलो आणि एकदा मी सेंड बटनवर क्लिक केलं तर आपल्याला इथे मेसेज आलाय ऍड कॅटेगरी सक्सेसफुली. आणि त्या डेटाबेस मध्ये आलो आणि इथे मी एकदा रिफ्रेश केलं तर इथे तर दत्ता नावाची कॅटेगरी आली इथे. अरे आली का? दिसते ना. बरोबर. ठीक आहे, झाली ऍड. ठीक आहे. त्यानंतर मी अजून एक जी आपण मगाशी URL बनवली होती, कोणती? डेटा घेण्याची बनवली होती ना, इथं रिफ्रेश केला तर बघा ह्याच्या आतमध्ये कोणते कोणते डेटा आलेत बघा. शूज, टी शर्ट, हुडीज आणि पोस्टमॅन मध्ये आलो, ते URL मध्ये मी अजून डेटा भरला जसा की डेमो1. सेंड बटनावर क्लिक केलं, मेसेज काय आला मला? ऍड कॅटेगरी. इकडे आलो, हे रिफ्रेश केलं गेट कॅटेगरीला तर डेमो1 आलाय. समजलंय? API ऑनलाईन मध्ये जसं की पोस्टमॅन मध्ये ट्राय करण्यासाठी API कॉपी केली, पोस्टमॅन मध्ये आलो, प्लस बटनावर क्लिक केलं, मेथड कोणती आपली?
गेट URL पेस्ट केली. आपल्याला डेटा मेथड इथे पोस्ट असते तर आपल्याला डेटा पाठवायची गरज पडली, पण आपल्याला डेटा घ्यायचा आहे. गेट मेथड सेंड बटनावर क्लिक केलं तर आला इथे आपल्याला त्या API मधून असा प्रकारचा डेटा भेटलाय. आणि हे API तुम्ही रिॲक्ट मध्ये यूज करू शकतात. समजतंय का नाही? तुम्हाला वाटलं स्टेटस कोड ऍड करायचे तुम्हाला, तर इथे तुम्ही असं राईट करू शकता रिस्पॉन्ड डॉट स्टेटस. त्याचा स्टेटस काय आहे की आपण इथे काय करतो, डेटा घेतो, बरोबर ना. मग आता डेटा घेण्यासाठी स्टेटस कोड कोणता आहे बघू आपण. कंटिन्यू, ओके, क्रिएट, ऍक्सेप्ट, बॅड रिक्वेस्ट. ठीक आहे, आपलं क्रिएट आणि 200 म्हणजे काय, ऑल ओके. मग इथे आपण 200 टाकू आणि इथे सांगायचं डॉट जेसन, आणि जेसन मध्ये तुमचा जो डेटा आहे तो डेटा फॉरवर्ड करा. ह्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. ठीक आहे, स्टेटस कोड ऍड केला तरी डेटामध्ये काही चेंजेस झाले का आपल्या कोडमध्ये? ठीक, काय एरर आलाय? लाईन नंबर लास्ट मध्ये आय थिंक काहीतरी इथे अरे इथं एक कर्ली गायब झाला ना रे, आणि एक राऊंड गायब झाला असं आय थिंक मला वाटतंय. आधी कर्ली असतो मग राऊंड असतो. झालं एरर सॉल्व. आउटपुट पेज आलं, रिफ्रेश केला कोड तर इथे बघू शकतो काही चेंजेस झालेत का आपण स्टेटस कोड टाकला म्हणून. जस्ट आहे तसंच काम झाले है ना.